नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऑफिशियल यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्व विद्यार्थी मित्रांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत. मित्रांनो, इयत्ता 11वीचं महाराष्ट्राचा इतिहास हे पुस्तक आपण आपल्या यूट्यूब सेशनमध्ये सर्व विद्यार्थी मित्रांसाठी मोफतपणे या ठिकाणी शिकवत आहोत. लक्षात घ्या, या पुस्तका अंतर्गत समाज सुधारकाचा घटक आता आपला या ठिकाणी सुरू आहे. आज पण आपण एका अत्यंत महत्त्वाच्या समाज सुधारकांवर चर्चा करणार आहोत. त्या समाज सुधारकांचं नाव आहे सार्वजनिक काका ग.वा. जोशी. लक्षात घ्या, ग.वा. जोशी जर आपण या ठिकाणी पाहिलं तर या ग.वा. जोशींना सार्वजनिक काका म्हणून या ठिकाणी संबोधलं जातं. ते त्यांच्या स्थापन केलेल्या संघटनेमुळे. ग.वा. जोशी यांनी 1870 ला एक अत्यंत महत्त्वाची संघटना स्थापन केली, जिचं नाव होतं पुणा सार्वजनिक सभा. या पुणा सार्वजनिक सभेनं संपूर्ण भारतामध्ये जे काही महत्त्वाचं काम या ठिकाणी केलं, त्यामुळे ग.वा. जोशींना सार्वजनिक काका म्हणून संबोधलं जातं. हा महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. ग.वा. जोशींनी काँग्रेसच्या स्थापनेच्या आधी स्वदेशी चळवळीची भूमिका या ठिकाणी मांडली होती. ब्रिटिशांच्या माध्यमातून भारताची केली जाणारी लूट जर आपल्याला या ठिकाणी थांबवायची असेल तर भारतीय लोकांनी विदेशी वस्तूंचा स्वीकार करण्यापेक्षा देशीय लोकांनी बनवलेल्या वस्तूंचा स्वीकार या ठिकाणी करावा लागेल. या प्रकारची भूमिका मांडणारे ग.वा. जोशी या भारतातले पहिली व्यक्ती होती, हे इथे या ठिकाणी लक्षात घ्या. इयत्ता 11वीच्या पुस्तकामध्ये जी पण काही माहिती या ठिकाणी आहे ती सारी माहिती आपण या सेशन मध्ये तर पाहणार आहोतच, मात्र काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन देखील या लेक्चरच्या माध्यमातून मी तुम्हाला या ठिकाणी देणार आहे. तेव्हा मित्रांनो, हे लेक्चर तुम्ही शेवटपर्यंत या ठिकाणी पहा आणि आपल्या मित्रांना देखील या ठिकाणी शेअर करा. जे विद्यार्थी स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांपर्यंत हे लेक्चर जरूर या ठिकाणी पोहोचवा, कारण येणाऱ्या स्पर्धा परीक्षांमध्ये जर या टॉपिकवर प्रश्न विचारले तर त्या विद्यार्थी मित्रांचे देखील प्रश्न बरोबर या ठिकाणी आले पाहिजे. तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं या ठिकाणी सेशन. आता इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं की जसं मी मागेच या ठिकाणी म्हटलं की कोणताही समाज सुधारक जर तुम्हाला अभ्यासायचा असेल तर त्या समाज सुधारकाचा जीवित कालखंड काय आहे ते तुम्हाला पहिल्यांदा लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर लक्षात घ्या, इथं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं सन 1828 पासून ते 1880 पर्यंतचा कालखंड हा ग.वा. जोशींचा या ठिकाणी आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. म्हणजे 1880 ला यांचं या ठिकाणी निधन झालं. काँग्रेसची स्थापना 1885 ला आहे. काँग्रेसच्या स्थापनेच्या आधी 5 वर्ष म्हणजे 1880 ला ग.वा. जोशींच्या या ठिकाणी निधन झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. हा एक महत्त्वाचा मुद्दा इथं आपण लक्षात ठेवणं गरजेचं आहे. इथं म्हटलेलं आहे सार्वजनिक सभेचे मुख्य संस्थापक आणि आधारस्तंभ म्हणून सार्वजनिक काकांची ओळख महाराष्ट्राला आहे. त्यांचं संपूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी म्हणजेच ग.वा. जोशी असं या ठिकाणी आहे. या ग.वा. जोशींना, या गणेश वासुदेव जोशी यांना सार्वजनिक काका या नावानं संबोधलं जातं. या नावानं ते संपूर्ण महाराष्ट्राला परिचित या ठिकाणी आहे. यांचा जन्म जर आम्ही पाहिला तर 9 एप्रिल सन 1828 रोजी झालेला आहे साताऱ्यामध्ये. तर मूळच्या साताऱ्याचे या ठिकाणी आहे. नोकरीनिमित्त ते पुण्याच्या ठिकाणी आले आणि तिथं त्यांना थोड्या दिवसामध्ये नोकरी या ठिकाणी सोडावी लागली आणि त्यानंतर मग पुढील शिक्षण त्यांनी पुण्यातच या ठिकाणी केलं आणि याच बरोबर पुण्यामध्ये त्यांनी आपल्या वकिलीचा व्यवसाय सुरू केलेला आहे असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. तर ग.वा. जोशी हे वकील होते, हा एक महत्त्वाचा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. पुढे म्हटलेले आहे व्यवसाय सांभाळत त्यांनी सामाजिक कार्यात देखील लक्ष घालायला या ठिकाणी सुरुवात केली आणि इथं म्हटलेलं आहे वासुदेव बळवंत फडके यांचं वकील पत्र जे आहे हे सरकारच्या दबावामुळे कोणीही घेत नव्हते. मात्र त्या काळामध्ये ग.वा. जोशींनी वासुदेव बळवंत फडके यांच्या या ठिकाणी हे वकील पत्र स्वीकारलेलं आहे असं एकंदरीत दिसतं. आपल्या सर्वांना माहिती आहे वासुदेव बळवंत फडके ज्यांना महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी आद्य क्रांतिकारक या नावानं संबोधलं जातं. या महाराष्ट्रामध्ये क्रांतिकारी चळवळीची सुरुवातच ही या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांनी सुरू केलेली होती असं एकंदरीत दिसतं. रामोशी समाजाच्या लोकांना, मान समाजाच्या लोकांना, बेरड समाजाच्या लोकांना हाताशी पकडून श्रीमंतांच्या घरांवर दरोडे टाकून इंग्रजांची सत्ता उलथावून टाकण्याचा आणि 1857 सारखा विद्रोह पुन्हा या देशामध्ये उभा करण्याचा प्रयत्न वासुदेव बळवंत फडक्यांनी केला आणि त्या प्रयत्नाला इंग्रज राज्यकर्त्यांनी खीळ घातली. इंग्रज राज्यकर्त्यांनी देवर नावाडगी या ठिकाणी वासुदेव बळवंत फडके यांना अटक केलं, त्यांच्यावर खटला दाखल केला. त्या कालखंडामध्ये वासुदेव बळवंत फडके यांचं वकील पत्र स्वीकारायला एकही व्यक्ती तयार नव्हता. तेव्हा हे ग.वा. जोशींची भूमिका या काळामध्ये अशी होती, फडक्याला जसं सुळावर लटकवलं जाईल तसं मलाही सुळावर लटकवलं जाईल, एवढंच इंग्रज करतील ना
तर मी या ठिकाणी वासुदेव बळवंत फडकेचं वकीलपत्र घ्यायला तयार आहे, ही स्पष्टपणे भूमिका त्या काळामध्ये गवा जोशींसारख्या धाडसी पुढाऱ्यानं घेतलेली होती, असं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. लक्षात घ्या, इथे या ठिकाणी म्हटलंय की गवा जोशींची खऱ्या अर्थानं ओळख जी आहे ही पुणा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून आहे. मात्र लक्षात घ्या, पुणा सार्वजनिक सभेच्या आधी सन 1867 साली या गवा जोशींनी एक महत्वाचं संघटन स्थापन केलं होतं. त्या संघटनेचं नाव होतं पुणे असोसिएशन. लक्षात घ्या, पुणा असोसिएशन या नावाचं संघटन सन 1867 साली गवा जोशी या ठिकाणी निर्माण करतात आणि त्यानंतर 1870ला जी सार्वजनिक सभा या ठिकाणी स्थापन होती आणि मग या नंतरच्या काळामध्ये या सार्वजनिक सभेचं नाव पुणा सार्वजनिक सभा असं या ठिकाणी पडतं आणि या पुणा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून गवा जोशी आपलं सामाजिक कार्य ही खऱ्या अर्थानं सुरू करतात असं एकंदरीत दिसतं. इथं म्हटलेलं आहे, भारतात राष्ट्रीय सभेच्या स्थापनेपूर्वी पुण्यामध्ये सनदशीर मार्गाने काम करणारी सार्वजनिक सभा या ठिकाणी होती आणि या सार्वजनिक सभेचे अध्यक्ष जे आहेत हे औंधचे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी या ठिकाणी होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. 1870 ला स्थापन झालेली ही सार्वजनिक सभा ही का बरं स्थापन झाली होती, तर पर्वती संस्थानामध्ये जो काही या ठिकाणी भ्रष्टाचार या ठिकाणी होता, तर त्या भ्रष्टाचाराचं किंवा त्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी किंवा त्या भ्रष्टाचारातील गैरकारभार समाप्त करण्यासाठी ही पुणा सार्वजनिक सभा स्थापन झाली होती आणि या पुणा सार्वजनिक सभेचे पहिले अध्यक्ष हे या ठिकाणी औंध संस्थानचे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी या ठिकाणी होते, असं एकंदरीत दिसून येतं. गवा जोशी यांनी या संघटनेचे सचिव म्हणून, सेक्रेटरी म्हणून आजीवन या ठिकाणी काम केलेलं आहे, असं आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतं. इथं म्हटलेलं आहे की या औंधचे श्रीमंत श्रीनिवास पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली 1870 ला ही या संघटनेची स्थापना या ठिकाणी झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे म्हणलं, न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक आणि राजकीय स्वरूप प्राप्त करून दिल्याचं एकंदरीत दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे सन 1871 ला पुण्यामध्ये न्यायाधीश म्हणून या ठिकाणी काम करायला आले, तेव्हा त्यांनी या संघटनेशी आपलं नातं जोडलं आणि 1871 नंतर त्यांनी पुणा सार्वजनिक सभेमध्ये या ठिकाणी सहकार्य करायला सुरुवात केलं, सहभाग घ्यायला सुरुवात केली आणि मग या संघटनेला एक सामाजिक आणि राजकीय स्वरूप प्राप्त करण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं एकंदरीत दिसतं. सनदशीर राजकारण करत जनतेत जागृती करणं व त्यांना संघटित करण्याचं कार्य इथे या ठिकाणी करण्यात आल्याचं दिसून येतं. लक्षात घ्या मित्रांनो, या आधी एक संघटना होती जिचं नाव होतं बॉम्बे असोसिएशन. बॉम्बे असोसिएशन 1860च्या दशकामध्ये समाप्त या ठिकाणी होती आणि त्यानंतर पुन्हा एकदा भारतीय लोकांना त्यांच्यामध्ये राजकीय जागृती निर्माण करण्यासाठी एका संघटनेची आवश्यकता भासू लागली आणि त्यामध्ये जी काय पोकळी निर्माण झाली होती ती पोकळी ही भरून काढण्याचं काम हे पुणा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून करण्यात आलं. या पुणा सार्वजनिक सभेनं महाराष्ट्रातील लोकांमध्ये राजकीय चेतना, राजकीय जागृती निर्माण करण्यात महत्वाचं योगदान या ठिकाणी उचललेलं आहे, असं एकंदरीत दिसतं. सभेच्या मार्फत जनतेच्या अडीअडचणी समजावून घेऊन सरकारपर्यंत पोहोचवण्याचं कार्य या काळामध्ये काकांनी हातामध्ये घेतलेलं आहे, असं इथे या ठिकाणी म्हणलं जातं. तर भारतीय लोकांच्या ज्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्यांचं निराकरण करायचं असेल तर त्या समस्या सरकारपर्यंत पोहोचवणं गरजेचं आहे, ही भूमिका यांची या ठिकाणी राहिल्याचं दिसून येतं. आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती असेल की सन 1877 ला दिल्ली दरबार या ठिकाणी भरला आणि या दिल्ली दरबाराच्या वेळेस ड्यूक ऑफ कॅनॉट भारतामध्ये या ठिकाणी आला होता. तर लक्षात घ्या, या गवा जोशींनी 1877च्या दिल्ली दरबारामध्ये खादी वस्त्र परिधान करून त्या ड्यूक ऑफ कॅनॉटच्या समारंभाला उपस्थिती दर्शवली आणि त्यांनी तिथे या ठिकाणी आपल्या भाषणामध्ये ड्यूक ऑफ कॅनॉट समोर या ठिकाणी खडसावून त्याला या ठिकाणी सांगितलेलं आहे की जर का या देशाची प्रगती करायची असेल, या देशाचा विकास करायचा असेल तर ब्रिटिशांच्या संसदेमध्ये भारतीय लोकांना नियुक्त करा, अन्यथा ते ब्रिटिशांची संसदच भारतामध्ये या ठिकाणी घेऊन या. या प्रकारचा राजकीय स्टँड भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा जर कोणी घेतला असेल तर ते गवा जोशी यांनी घेतलेला आहे. हा मुद्दा या ठिकाणी अधोरेखित करण्यासारखा आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे असं म्हटलेलं आहे की सभेमार्फत वेगवेगळ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीची पाहणी करण्यात आली. शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीवर प्रकाश टाकण्यासाठी या संघटनेनं महत्वाची भूमिका घेतल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं. आपल्या सर्वांना या ठिकाणी माहिती असेल सन 1875 ला
सन 1875 पुण्यामध्ये या ठिकाणी दख्खनचे दंगे या ठिकाणी झालेले आहे। शेतकरी लोक जे आहेत तर त्या शेतकरी लोकांनी सावकारांच्या घरांवर हल्ले केलेले आहेत। सावकारांच्या घरांमध्ये जे काही आपली कागदपत्र, जमिनीची कागदपत्र, घरांची कागदपत्र जी गहाण पडलेली होती ती या ठिकाणी जाळलेली आहे। या प्रकारे दख्खनचे दंगे 1875 झाल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं। त्या काळामध्ये या सार्वजनिक सभेनं न्यायमूर्ती रानडेंच्या माध्यमातून, गवा जोशींच्या माध्यमातून सरकारला पत्रव्यवहार या ठिकाणी केला आणि शेतकऱ्यांची जी बाजू आहे ती या ठिकाणी समजावून सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे असं एकंदरीत दिसतं। शेतकऱ्यांना एवढं टोकाचं पाऊल का बरं उचलावं लागलं? ब्रिटिश सरकारने त्या काळामध्ये ज्या काही चुकीची आर्थिक धोरणं या ठिकाणी अवलंबली होती याचाच हा परिपाक या ठिकाणी आहे। या प्रकारची भूमिका गवा जोशी आणि त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे यांनी आपल्या पत्रव्यवहाराच्या माध्यमातून सरकारपर्यंत मांडलेले आहे असं एकंदरीत या ठिकाणी दिसून येतं। पुढे आपल्याला पाहायला भेटतं इथं अजून काय बरं म्हटलेलं आहे, तर म्हटलेलं आहे सन 1876 ते 1877, 1876 ते 1877 या कालखंडामध्ये दुष्काळाचा महाराष्ट्रातील जनतेला जबरदस्त फटका बसला। सार्वजनिक काकांनी सार्वजनिक सभेमार्फत दुष्काळग्रस्त लोकांना भरीव मदत केलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। महात्मा ज्योतिराव फुले हे गवा जोशींना समकालीन होते। तर लक्षात घ्या, महात्मा फुल्यांनी देखील या संपूर्ण कालखंडामध्ये धनकवडी या भागामध्ये दुष्काळ पीडित लोकांसाठी एक कॅम्प उभा केला होता असं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। या काळामध्ये गवा जोशींचं पण एक महत्वाची भूमिका या ठिकाणी राहिली। दुष्काळग्रस्त लोकांना मोठ्या प्रमाणावर त्यांनी मदत पुरवल्याचं एकंदरीत दिसतं। आणि विशेष म्हणजे ही गोष्ट लक्षात घ्या की गवा जोशींनी ब्रिटिश वर्तमानपत्रांमध्ये देखील भारताच्या सामाजिक स्थितीची जाणीव या ठिकाणी करून दिली। दुष्काळग्रस्त भागामध्ये कशा पद्धतीचं या ठिकाणी गरिबी या ठिकाणी आहे, कशा पद्धतीने समाज या ठिकाणी दुष्काळाला समोर गेलेला आहे आणि त्यामुळं दुष्काळ पीडित लोकांसाठी विदेशातून फंड उपलब्ध करून देण्यासाठी त्यांनी आव्हान केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर हा एक महत्वाचा मुद्दा जो पुस्तकामधनं मिसिंग आहे तो या ठिकाणी लक्षात घ्या की गवा जोशी ती व्यक्ती आहे किंवा पुन्हा सार्वजनिक सभा ती संघटना आहे ज्या संघटनेनं ब्रिटिश वर्तमानपत्रांमध्ये बातम्या दिल्या की दुष्काळ पीडित लोकांसाठी भरीव या ठिकाणी आर्थिक मदत करा आणि अशा प्रकारची मदत या संघटनेला मिळाली देखील आणि त्या मदतीच्या माध्यमातून दुष्काळ पीडित लोकांचा दुष्काळ निवारण्यासाठी त्यांनी प्रयत्न केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। पुढे आपल्याला पाहायला भेटतं ब्रिटिश साम्राज्ञीकडे भारतीयांना सामाजिक आणि राजकीय दर्जा द्यावा या प्रकारची त्यांनी भूमिका इथे या ठिकाणी घेतल्याचं दिसून येतं। तसं मी तुम्हाला इथं सांगितलं की गवा जोशी किंवा पुन्हा सार्वजनिक सभा ही ती पहिली संघटना आहे ज्यांनी भूमिका मांडली की ब्रिटिश संसदेमध्ये भारतीय प्रतिनिधीला नियुक्त करावं किंवा ब्रिटिशांची पार्लमेंटच भारतामध्ये या ठिकाणी नियुक्त करा, ही भूमिका सर्वप्रथम गवा जोशींनी मांडल्याचं पाहायला भेटतं। पुढे पाहायला भेटतं स्वावलंबी बनवणारे शिक्षण भारतीयांना द्यावं, राजकीय हक्क या ठिकाणी भारतीयांना द्यावं या प्रकारची मागणी ते इथे या ठिकाणी करताना दिसून येतात। देशाच्या उन्नतीसाठी लघु उद्योगाचा आग्रह त्यांनी धरला होता असं एकंदरीत पाहायला भेटतं। लक्षात घ्या सन 1872 स्वदेशी व्यापार उत्तेजक मंडळी ते या ठिकाणी स्थापन करताना देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। मुद्दा नीट लक्षात घ्या, स्वदेशी व्यापार उत्तेजक मंडळी जे आहे तर त्या व्यापार उत्तेजक मंडळीची स्थापना ते इथे या ठिकाणी करताना पाहायला भेटतं, ज्या माध्यमातून भारतीय लोकांना त्याने सांगितलं तुम्ही छोटा मोठा का होईना तर स्वतःचा उद्योग या ठिकाणी सुरू करा आणि त्या माध्यमातून भारतीय लोकांना पण आव्हान केलं की या देशात बनवलेल्याच या ठिकाणी वस्तू तुम्ही या ठिकाणी खरेदी करा। तर 1872 ही देशी व्यापार उत्तेजक मंडळी हे या ठिकाणी स्थापन करताना दिसून येतं। स्वदेशीचा पुरस्कार त्यांनी या ठिकाणी केलेला आहे असं मी या ठिकाणी म्हटलेलं आहे, तर ते इथं दिलेलं आहे। स्वदेशीचा प्रचार प्रसार करण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्न केले, ठिकठिकाणी स्वदेशी मालाची दुकानं त्यांनी या ठिकाणी सुरू केलेली आहे। वृत्तपत्राचं स्वातंत्र्य या ठिकाणी असलं पाहिजे या मताचे ते या ठिकाणी होते आणि हिंदू धर्मातील जाती भेदाला त्यांनी विरोध केल्याचं देखील या ठिकाणी पाहायला भेटतं। तर लक्षात घ्या, जाती भेदाला त्यांनी थारा दिला नाही, जाती भेदाला त्यांनी विरोध केलेला आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। गवा जोशींची संघटना पुन्हा सार्वजनिक सभा ही जशी इम्पॉर्टंट आहे तशाच प्रकारचं महत्वाचं स्वदेशी व्यापार उत्तेजक मंडळी देखील या ठिकाणी आहे आणि याचबरोबर गवा जोशींनी एक महत्वाची संघटना स्थापन केली होती ज्या संघटनेचं नाव होतं स्त्री विचारवती सभा। नाव नीट लक्षात असू द्या, स्त्री विचारवती सभा या नावाचं एक संघटन त्यांनी सुरू केलं होतं। हे संघटन गवा जोशींनी सुरू केलं, मात्र या संघटनेचे प्रमुख त्यांच्या पत्नी सरस्वतीबाई जोशी होत्या।
हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या सरस्वतीबाई जोशींच्या माध्यमातून जी स्त्री विचारवती सभा स्थापन झाली यामध्ये कसल्याही प्रकारचा जातीभेद न बाळगता सर्व या ठिकाणी महिलांचे हळदी कुंकवाचे कार्यक्रम इथं आयोजित करण्यात आले होते असं दिसतं। म्हणजे समाजामध्ये एक सलोखा स्थापन करावा, उच्च नीचतेचा भेदभाव समाप्त करून सर्व जातीच्या लोकांनी हळदी कुंकवाला या ठिकाणी यावं या प्रकारची भूमिका स्त्री विचारवती सभेच्या माध्यमातून घेण्यात आली होती असं दिसतं। तर स्त्री विचारवती सभा स्थापन करणारे होते गवा जोशी, याचे प्रमुख होते सरस्वतीबाई जोशी जी त्यांची पत्नी या ठिकाणी आहे। मुद्दा नीट या ठिकाणी लक्षात घ्या। पुढे आपल्याला पाहायला भेटतं रेल्वे उतारूंचे प्रश्न त्यांनी या ठिकाणी सोडवल्याचं दिसतं। संस्थानिकांचे अधिकार काय आहेत या प्रकारची भूमिका त्यांनी या ठिकाणी घेतलेली आहे। याचबरोबर राज्यामध्ये जे काही दंगे या ठिकाणी होतात तर त्या दंग्यांबद्दल त्यांनी या ठिकाणी कार्य या ठिकाणी केल्याचं दिसून येतं। दंगे निवारणासाठी त्यांनी सरकारला सूचना केल्यात, कोणकोणत्या उपाययोजना तुम्हाला या ठिकाणी करायला हव्या या प्रकारची भूमिका त्यांनी घेतलेली आहे। तर रेल्वे उतारांचे प्रश्न, संस्थानिकांचे अधिकार, राज्यातील दंगे याबाबत सरकारला सल्ला देऊन लोकहिताचं कार्य ते इथे या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला भेटतं। सार्वजनिक सभा ही जरी राजकीय संस्था असली तरी सामाजिक सुधारणेसाठी त्याचा सहभाग महत्वाचा आहे असं इथं म्हटलेलं आहे। आणि गवा जोशींचं निधन हे 25 जुलै सन 1880 ला झालेलं आहे अशा प्रकारचा मुद्दा इथे या ठिकाणी दिलेला आहे। आता बघा बस इथपर्यंत संपवले पुन्हा सार्वजनिक सभेची माहिती, गवा जोशींची माहिती आपल्या 11वीच्या पुस्तकात समाप्त झाली। आता बघा याही पुढे आपल्याला या ठिकाणी थोडीशी माहिती मी या ठिकाणी घेऊन जातो। 1880 नंतर गवा जोशींच्या निधनानंतर या पुन्हा सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी बनले S.H. चिपळूणकर। S.H. चिपळूणकर जे आहे S.H. चिपळूणकर जे आहे हे या ठिकाणी या पुन्हा सार्वजनिक सभेचे सेक्रेटरी बनलेले आहे सीताराम हरी चिपळूणकर। 1885 ला जेव्हा काँग्रेसची स्थापना या ठिकाणी होणार होती त्या काळामध्ये ॲलन ह्यूमचा असा विचार होता की पुण्यामध्ये इंडियन नॅशनल युनियनची सभा आयोजित या ठिकाणी करायची आणि म्हणून ॲलन ह्यूमनं या S.H. चिपळूणकरांना पत्र पाठवलं की पुन्हा सार्वजनिक सभेच्या वतीनं या पहिल्या काँग्रेसच्या बैठकीचं आयोजन तुम्ही या ठिकाणी करा। मात्र S.H. चिपळूणकरांनी या ॲलन ह्यूमला पत्र पाठवलं आणि सांगितलं पुण्यामध्ये असा कार्यक्रम करता येणार नाही, कारण पुण्यामध्ये त्या काळामध्ये कॉलरा आणि प्लेग अशा दोन्हींची साथ या ठिकाणी सुरू आहे आणि म्हणून मग या काळामध्ये पुण्यामध्ये काँग्रेसची बैठक होऊ शकली नाही। मग त्यामुळे ही बैठक मुंबईमध्ये स्थलांतरित करण्यात आलेली आहे असं एकंदरीत दिसतं। लक्षात घ्या या काळामध्ये चिपळूणकर आणि न्यायमूर्ती रानडे हे पुन्हा सार्वजनिक सभेचं काम या ठिकाणी चोखपणे या ठिकाणी चालवत होते असं एकंदरीत दिसतं। 1885 ला काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरही 85 ला काँग्रेसची स्थापना झाल्यानंतरही पुन्हा सार्वजनिक सभेचं काम हे या ठिकाणी सामाजिक आणि राजकीय स्वरूपातील होतं। लक्षात घ्या त्या कालखंडामध्ये काँग्रेसमध्ये 2 गट कार्यरत होते, एक होता जहालांचा, दुसरा होता मवाळांचा। मवाळांचा गट जर समाप्त करायचा असेल तर पुन्हा सार्वजनिक सभा आपल्या ताब्यात घेणं गरजेचं आहे असं लोकमान्य टिळकांना या ठिकाणी वाटलं आणि मग लोकमान्य टिळकांनी सन 1895 ला पुन्हा सार्वजनिक सभेच्या निवडणुकीला सामोरं जाण्याचा निर्णय घेतला। 1895 ला पुन्हा सार्वजनिक सभेमध्ये बहुमतानं लोकमान्य टिळकांचा विजय झाल्याचं एकंदर दिसतं। 1895 ला जसा टिळकांचा पुन्हा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती या ठिकाणी झाली त्यानंतर लक्षात घ्या टिळकांनी एक महत्वाची भूमिका घेतली की ज्या संघटनेची स्थापना न्यायमूर्ती रानड्यांच्या सहयोगातून झालेली आहे त्याच न्यायमूर्ती रानड्यांना पुन्हा सार्वजनिक सभेतून बाहेरचा रस्ता त्यांनी दाखवला आणि मग टिळकांच्या माध्यमातून मवाळ मतवादी जे या ठिकाणी पुन्हा सार्वजनिक सभेशी निगडीत होते ते आता या ठिकाणी या पुन्हा सार्वजनिक सभेतून बाहेर पडले आणि मग त्या सर्व लोकांनी न्यायमूर्ती रानड्यांच्या नेतृत्वाखाली 1896 ला एका संघटनेची स्थापना केली। त्या संघटनेचं नाव या ठिकाणी होतं डेक्कन सभा। तर लक्षात घ्या डेक्कन सभा स्थापन होण्यामागे काय कारण आहे तर पुन्हा सार्वजनिक सभेतून न्यायमूर्ती रानड्यांची हकालपट्टी टिळकांनी केली आणि म्हणून मग 1896 ला डेक्कन सभा अस्तित्वात आलेली आहे असं एकंदरीत पाहायला भेटतं। या प्रकारे हा पुन्हा सार्वजनिक सभेचा हे जे काम आहे हे टिळकांपर्यंत या ठिकाणी जातं हे या ठिकाणी लक्षात घ्या। लोकमान्य टिळक हे पुन्हा सार्वजनिक सभेचे अध्यक्ष 1895 ला राहिल्याचं एकंदरीत या ठिकाणी दिसतं। मग टिळकांनी पण पुन्हा सार्वजनिक सभेच्या माध्यमातून दुष्काळ पीडित लोकांसाठी कार्य केलेले आहे। स्वस्त अन्नधान्याची दुकानं त्यांनी या ठिकाणी इथं सुरू केलेली आहेत असं एकंदरीत पाहायला भेटतं। या प्रकारे मित्रांनो पुन्हा सार्वजनिक सभा आणि त्याचबरोबर
सार्वजनिक काका गवा जोशी यांची जी महत्वाची माहिती होती मी तुम्हाला इथे या ठिकाणी दिलेली आहे। एक महत्वाची छोटेखानी इन्फॉर्मेशन मला तुम्हाला द्यायची आहे। राज्यसेवा पूर्व परीक्षेची तयारी जे कोण विद्यार्थी करत आहेत त्या विद्यार्थी मित्रांसाठी टेस्ट पेपर आणि रिव्हिजन लेक्चर सिरीज इतिहास या विषयाची आपल्या हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या ऍप्लिकेशन मध्ये या ठिकाणी आपण घेत आहोत। तर जे कोण विद्यार्थी इंटरेस्टेड आहे त्या विद्यार्थ्यांनी ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा। लक्षात घ्या, या बॅचची फीज खूप कमी या ठिकाणी आहे। सर्व विद्यार्थी मित्रांना या ठिकाणी परवडेल अशा प्रकारची फीज आपण इथे या ठिकाणी आकारलेली आहे। केवळ 55 रुपये, केवळ 55 रुपयामध्ये 5 क्वेश्चन पेपर हे तुम्हाला इथे या ठिकाणी उपलब्ध होतील, ज्यामध्ये प्रत्येक क्वेश्चन पेपर मध्ये 100 प्रश्न या ठिकाणी असतील। म्हणजे 500 क्वेश्चन जे आहेत, या 500 क्वेश्चनच्या माध्यमातून तुम्हाला इतिहास या विषयाची एन्शियंट, मिडिवल, मॉडर्न, सोशल रिफॉर्मर या सर्व घटकांची तयारी इथे या ठिकाणी करता येईल। या प्रकारे 500 क्वेश्चन पेपर, 500 प्रश्नांच्या माध्यमातून संपूर्ण इतिहास विषयाची रिव्हिजन तुम्हाला करण्याची संधी मिळेल। केवळ 55 रुपयामध्ये ही बॅच उपलब्ध आहे। तर आजच तुम्ही या ठिकाणी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन या ठिकाणी डाउनलोड करा आणि या ऍप्लिकेशन मध्ये असणारी ही बॅच जरूर या ठिकाणी तुम्ही जॉईन करा। याच बरोबर जे विद्यार्थी आगामी स्पर्धा परीक्षेची तयारी करणार आहेत त्या विद्यार्थी मित्रांसाठी देखील महत्त्वाची बॅचेस आहेत, त्या पण तुम्हाला माहिती या ठिकाणी देतो। लक्षात घ्या, 2025 ला डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न असणार आहे आणि त्या डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न साठी राज्यसेवेच्या 2 बॅच तुम्हा विद्यार्थी मित्रांसाठी तयार आहेत। लक्षात घ्या, इतिहास ऑप्शनल आणि इतिहास जीएस डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नच्या या दोन्ही महत्त्वाच्या बॅचेस आहेत। ज्या विद्यार्थ्यांना इतिहास ऑप्शनलची बॅच जॉईन करायची आहे त्यांनी मला कॉल करा आणि ही बॅच जरूर जॉईन करा। जीएस ची बॅच जरी जॉईन करायची असेल तरी या ठिकाणी तुम्हाला ही बॅच उपलब्ध आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। लक्षात घ्या, जे विद्यार्थी अंडर ग्रॅज्युएट आहे अशा विद्यार्थ्यांसाठी राज्यसेवेची बेसिक फाउंडेशन बॅच, कंबाईनची बेसिक फाउंडेशन बॅच देखील उपलब्ध आहे। 2024 ला होणारी कंबाईनची परीक्षा, तर त्या कंबाईनच्या परीक्षेसाठी देखील एक स्वतंत्रपणे बॅच उपलब्ध आहे। याच बरोबर एन्शियंट मिडिवलची बॅच स्वतंत्रपणे उपलब्ध आहे। समाज सुधारकांची बॅच देखील उपलब्ध आहे। समाज सुधारकांची बॅच तुम्ही या ठिकाणी जॉईन केली तर पुस्तक तुम्हाला 7 डेज मध्ये या ठिकाणी मिळणार आहे, हे पण इथे या ठिकाणी लक्षात घ्या। याच बरोबर इतिहास या विषयाची PYQ बॅच जी खूप जास्त या ठिकाणी प्रचलित आहे, ज्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्व, राज्यसेवा मुख्य, वनसेवा, त्याचबरोबर संयुक्त पूर्व परीक्षा गट ब, गट क, PSIच्या PSI, त्याचबरोबर लिपिक, टंकलेखक या सर्व स्पर्धा परीक्षांचे जे प्रश्न आहेत मागील 10-12 वर्षांपूर्वीचे, हे सर्व प्रश्न आपण या PYQ बॅच मध्ये टॉपिक नुसार या ठिकाणी सॉल्व्ह केलेले आहेत, ते पण तुम्हाला या ठिकाणी मिळेल। याच बरोबर राज्यसेवा टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच, कंबाईन्ड टेस्ट पेपर आणि रिव्हिजन बॅच या दोन्ही बॅचेस तुम्हाला केवळ 55 रुपीज मध्ये इथे या ठिकाणी उपलब्ध होणार आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर तुम्ही या 2 महत्त्वाच्या बॅचेस तर या ठिकाणी जॉईन करा। याच बरोबर एनसीईआरटी ची बॅच नुकतीच आपण या ठिकाणी सुरू केलेली आहे। इयत्ता 6वी ते 12वी पर्यंतच्या साऱ्या एनसीईआरटी मराठीतून तुम्हाला इतिहास या विषयाच्या एनसीईआरटी मराठीतून तुम्हाला शिकवले जाणार आहेत। आणि याच बरोबर नेट सेट, जे विद्यार्थी नेट सेटची तयारी करत आहात त्या विद्यार्थी मित्रांसाठी इतिहास या विषयाची नेट सेटची परीक्षा देखील या ठिकाणी आहे, तर त्या विषयाच्या बॅचेस देखील तुम्हाला उपलब्ध आहेत। तर मित्रांनो, त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर जावा, या प्रकारची बॅचला जॉईन करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा किंवा प्ले स्टोअरवर जाऊन हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे नाव जरी तुम्ही टाईप केलं तुम्हाला ऍप्लिकेशन दिसेल। ऍप्लिकेशन डाउनलोड करा, लॉग इन करा आणि ज्या परीक्षेची तयारी तुम्ही करता ती परीक्षेची बॅच तुम्ही इथे या ठिकाणी जॉईन करा। तर हे लेक्चर्स कसं वाटलं त्याबद्दल जरूर तुम्ही या ठिकाणी आपले अभिप्राय या ठिकाणी कळवा। जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हे लेक्चरची लिंक पोहोचवा। थांबूया आपण। धन्यवाद। थँक्यू व्हेरी मच।